आणि पुढे राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड पुढे येते। बातमी माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भातली। माढा लोकसभा मतदारसंघात आता नव्या घडामोडी घडू लागल्यात। शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना भेटीला बोलावलेले आहे आणि पुण्यामध्ये जानकर यांनी पवार यांच्यासोबत त्यांची ही भेट होणार आहे। सोबतच माढा महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत। उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले तर माढ्यामध्ये भाजपच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत। त्यामुळे आता काय नेमकी नवीन राजकीय समीकरण या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघासाठी जोडून येतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ही महत्त्वाची घडामोड पुण्यामधून या महत्त्वाच्या घडामोडीवर लक्ष असणार आहे। शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना भेटीला बोलावलेले आहे। पुण्यामध्ये ही महत्त्वपूर्ण भेट होतीये आणि त्यांच्यासोबत जानकरांसोबत माढा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत। तर उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील जर एकत्र आले तर माढ्यामध्ये निश्चितच भाजप समोरची संकटं आणखी वाढणार आहेत। उत्तमराव जानकर यांनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेट घेतलेली होती। चर्चा सकारात्मक झाल्याचं ते म्हटले, मात्र त्यांच्या समर्थकांनी भाजपसाठी प्रचार करायचा नाही असं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या कालपासून समर्थकांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या होत्या। त्यामुळे आता भाजप पुढची संकटं वाढणार आहेत, कारण इकडे उत्तमराव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यामुळे माढ्यामधली आता राजकीय गणितं कशा पद्धतीनं बदलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची पहिल्यापासून हा मतदारसंघ ठरलेला आहे। त्यामुळे ही लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघासाठी एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याला आलेत काय नियोजन? साहेबांना बोलवले प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या दृष्टिकोनातून। उत्तम जानकर ही तुमच्या सोबत आहेत, काय नेमकं काय आज काय निर्णय नाही? ते पण पुण्यामध्ये आलेले आहेत। मला कल्पना नाही काय नेमकी आज चर्चा होणार आहे त्या पद्धतीने। काल तुम्ही प्रचाराची रणनीती मित्र पक्षांबरोबर कोण सभा लावायचे उत्तम जानकर तुमच्यासोबत येणार ही कारण 2 दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेतलेली आहे। मला साहेबांनी त्या भागाची रणनीती अजून कोणी माढ्यामधला आपल्या संपर्कात आहेत किंवा रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा नाराज आहेत? अद्यापही त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या कुटुंबातले रघुनाथ राजे उघड त्याला स्थानच त्यांच्याकडून ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की धनगर समाजाचा आमदार उत्तम जानकर ज्या पद्धतीने सूचक विधान या सगळ्या राज्याच्या तर तसं काही नेमकी झाली चर्चा? काय समजेल हळूहळू काय आज काय नेमकी पवार साहेबांसोबत नेमकी चर्चा असणार आहे? काय काय विषयांवरती चर्चा असणार? माढा लोकसभा मतदार मी परवा तर धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीसाठी नेमकी मतदारसंघामध्ये काय प्रचाराची रणनीती ठेवावी यासाठी आमची ही भेट असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलंय। मात्र या ठिकाणी एक विशेष घडामोड सुद्धा घडण्याची शक्यता आहे आणि याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, कारण शरद पवार यांनी उत्तमराव जानकर यांना सुद्धा भेटीसाठी बोलावलेलं आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबर सध्या जरी उत्तमराव जानकर नसले तरी पुण्यामध्ये आज शरद पवार यांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काय नेमकी राजकीय रणनीती यानंतर घडणार आहे याकडे लक्ष असणार आहे। तर या संदर्भात उत्तमराव जानकर काय म्हटले तेही आपण पाहूया। संघाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबीय आणि आम्ही या ठिकाणी पवारसाहेबांची भेट घेणार आहोत। तालुक्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची असं एक पवारसाहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही पवारसाहेबांची जाऊन भेट घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं आणि येणाऱ्या 19 तारखेला आमची निर्णायक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये काल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो होतो, त्यांच्याबरोबर झालेली चर्चा आणि आज
पवारसाहेब मोहिते पाटील यांच्यासोबतची झालेली चर्चा, कारण आम्ही एकमेकाच्या विरोधात आजपर्यंत लढलेलो आहोत. पुढं कसं जायचं किंवा काय करायचं कधी आम्ही एकत्र येऊन निवडणुका कधी लढलो नाही. म्हणून पहिल्यांदाच असा विरोधक आणि एकत्र दोन्ही विरोधक एकत्र, जानकर गट आणि मोहिते पाटील गट, तर यामधून आज पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर माहिती जे काही चर्चेमध्ये होईल.